राजाचे हावभाव बदलले. त्याच्या डोळ्यात अस्वस्थतेचे भाव उमटले. त्याला माहित होते की विदुराने त्याची योजना पाहिली आणि त्याला सत्याचा सामना करण्यास भाग पाडले गेले. महाराज विदुर पुढे म्हणाला, कृष्ण भेटवस्तू घेऊन येतो, वैयक्तिक फायद्यासाठी नव्हे तर तुमच्या आणि तुमच्या मुलांमध्ये, पांडवांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या आशेने त्याच्या सल्ल्याचे पालन करा. मी तुम्हाला विनंती करतो. त्या क्षणी राजा धृतराष्ट्राच्या डोळ्यात तर समजूतदारपणाची झलक दिसत होती. तो म्हातारा झाला होता आणि त्याची मुले लहान होती. त्याने त्यांच्याकडे वडिलांप्रमाणे वारले पाहिजे. त्यांना शहाणपणाने आणि करुणेने मार्गदर्शन केले पाहिजे. विदुराच्या शब्दांनी त्याच्या अंतःकरणाला स्पर्श केला होता आणि एका क्षणासाठी असे वाटले की राजाला शेवटी पुढचा मार्ग दिसेल. पण क्षणभंगूर स्वप्नासारखा तो क्षण निघून गेला. केवळ आशेचा क्षीण कर्कश आवाज मागे पडला. राजाचे डोळे पुन्हा एकदा झाकले गेले आणि त्याने हळूच मान डोलावली. त्याचे मन तयार झाले. विदुराचे शब्द कोरड्या पृथ्वीवरचा सौम्य पाऊस होते, परंतु त्याच्या आत जळत असलेल्या शांततेची तहान मागवण्यासाठी ते पुरेसे नव्हते. हस्तिनापूरच्या भव्य दालनांमध्ये धृतराष्ट्राचा मोठा मुलगा दुर्योधन आपल्या विश्वासावर ठाम उभा राहिला. त्याचे डोळे तीव्र निर्धाराने जळाले जेव्हा त्याने त्याचे वडील कुरुचे आजोबा यांना संबोधित केले. दुर्योधन पांडवांसाठी खरोखरच समर्पित आहे हे माझ्या लक्षात आले आहे. दुर्योधनाने घोषित केले. त्याला त्यांच्यापासून वेगळे केले जाऊ शकत नाही आणि आता त्याला कोणतीही संपत्ती देणे मूर्खपणाचे ठरेल. दुर्योधनाने ठामपणे म्हटले की कृष्ण हा एक उदात्त आत्मा आहे जो आपल्या आदरास पात्र आहे, परंतु युद्धाच्या या काळात आपण आपली दक्षता कमी करू नये. जर आपण त्याची पूजा केली तर त्याला वाटेल की आपण भीतीपोटी असे करत आहोत आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला लाज वाटेल. कुरुकडील नातू धृतराष्ट्राने आपल्या मुलाचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. सखोल समजुतीने भरलेले त्याचे डोळे त्याच्या मुलाच्या विश्वासाचे वजन प्रतिबिंबित करत होते. तथापि त्याने दुर्योधनाच्या मुलांतराशी सहमत न होण्याचा निर्णय घेतला. धृतराष्ट्र हळुवारपणे म्हणाला, पूजा असो वा नसो, जनार्दन कधीही आगावत नाही, पण कोणी त्याच्याशी अनादराने वागू शकत नाही, कारण केशव घृणास्पद नाही. नातवाच्या शब्दामध्ये सखोल शहाणपण आणि करुणा होती, कारण तो आपल्या मुलाला शांततेच्या मार्गावर मार्गदर्शन करत होता. आपल्या वडिलांचे शब्द ऐकून दुर्योधनाचा चेहरा नैराश्याने विदीर्ण झाला. त्याचा संकल्प कठोर झाला आणि त्याने घोषित केले, पांडवासोबत ही समृद्धी वाटून मी कधीच जगू शकत नाही. मी जनार्दनाला, जो त्यांचा आश्रयस्थान आहे, तुरुंगात टाकेल आणि उद्या सकाळी जेव्हा तो येथे येईल तेव्हा आम्ही त्याला बंदिस्त करू. कृष्णाला पकडण्याच्या त्याच्या योजनेची रूपरेषा स्पष्ट करताना दुर्योधनाचा आवाज उत्साहात वाढला. त्याच्या मुलाच्या शब्दांमुळे आजीचे डोळे धोक्यात आले आणि त्याला त्याच्या अंतःकरणात तीव्र वेदना जाणवली. आपल्या मुलाला संबोधित करताना धृतराष्ट्राची अभिव्यक्ती कठोर झाली. माझ्या मुला, पुन्हा कधीही असे बोलू नकोस. तो ठामपणे म्हणाला, ही आमच्या पूर्वजांची पद्धत नाही. ऋषिकेश येथे राजदूत म्हणून येतो आणि तो आम्हाला प्रिय आहे. त्याने आमची कोणतीही चूक केलेली नाही. आपण त्याला तुरुंगात टाकण्याचा विचार कसा करू शकतो? आजीचे शब्द तीव्र दुःखाने भरलेले होते, कारण त्याला माहित होते की त्याचा मुलगा अशा मार्गावर चालत आहे जिथून परत येणे शक्य नाही. गत वैशाचा शहाणा आणि म्हातारा प्रमुख भीष्म आपल्या आसनावरून उभा राहिला. दुर्योधनाला संबोधित करताना त्याचे डोळे तीव्रतेने चमकले. भीष्माने घोषित केले, तुमचा हा दुष्ट मुलगा गणेच्या 1 तासापर्यंत पोहोचला आहे. तो त्याच्या हितचिंतकांनी विनवणी करूनही चांगल्यापेक्षा वाईट निवडतो. वृद्ध योद्ध्याचा आवाज दोखाने टपकला. पहाटेचे पहिले किरण आकाशात झळकत असताना कृष्ण आपल्या अंथरुणावरून उठला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी तयार झाला. तो त्याच्या सकाळच्या विधीमधून गेला. शांत चिंतन आणि पुढच्या दिवसाची तयारी करण्यासाठीचा एक काळ. त्याचे कर्तव्य पूर्ण झाल्यावर त्याने भक्तांना निरोप दिला आणि कुरुस शहराकडे निघाला. जेव्हा तो भूकस्थलातून जात होता तेव्हा रहिवासी त्याला निरोप देत होते. त्यांचे चेहरे दुःख आणि कौतुकाच्या मिश्रणाने भरलेले होते. कृष्णाच्या लांब हातांनी आणि भव्य उपस्थितीने त्याला पाहणाऱ्या सर्वांचा आदर केला. भीष्म, द्रोण, कृपा आणि इतरांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या उत्कृष्ट वस्त्रे परिधान करून त्याचे स्वागत करण्यासाठी बाहेर आलेले लोकच नागरिकांनी भरले. प्रत्येक पूज्य ऋषिकेशचे झलक पाहण्यासाठी उत्सुक होता. हजारो लोक त्यांच्या घरातून बाहेर पडले. काही रथांवर, इतर पायी. सर्व कृष्णाची दैवी उपस्थिती पाहण्यासाठी आरडाओरडा करत होते. त्यांनी त्याच्या प्रवेशद्वारांमध्ये प्रवेश करतात
शहराचे रूपांतर भक्तीच्या सागरात झाले. प्रमुख रस्ते दागिने आणि रत्नांनी सुशोभित होते, जे त्याच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये कृष्णाने प्रेरित केलेल्या भव्यतेचा पुरावा होते. जेव्हा तो गर्दीतून जात होता तेव्हा कोणीही घरात राहिले नाही. ज्यांनी त्यांना एकत्र आणले होते त्या वासुदेवाला पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. नागरिक त्याच्या सन्मानात स्तुती गात होते. त्यांचे आवाज रस्त्यावर प्रतिध्वनित होत होते. जेव्हा ते जमिनीवर झुकले होते, कृष्णाचे घोडे जरी वेगवान आणि शक्तिशाली असले तरी घनदाट गर्दीतून हळूहळू पुढे सरकत होते, जणू ते प्रेमाचा सागर मागे सोडण्यास नाखुश होते. शेवटी ते धृतराष्ट्राच्या राखणजीत राजवाड्यात पोहोचले, जिथे आनंद आला. भीष्म आणि द्रोण यांच्यासह त्याच्या सल्लागारासह कुमारायला कृष्णाने राजवाड्यात प्रवेश केला. त्याचे डोळे कमळाच्या फुलासारखे चमकले आणि प्रस्थापित प्रथेनुसार धृतराष्ट्र आणि भीष्माला आदरांजली वाहिली. त्यानंतर त्याने उपस्थित असलेल्या इतर राजांचे स्वागत केले. वर्षानुवर्षे त्यांचे ज्येष्ठत्व मान्य केले. योग्य समारंभात त्याने सोन्याने बनवलेल्या आणि दागिन्यांनी सजवलेल्या सुंदर हस्तकलेचे आसन स्वीकारले. धृतराष्ट्राच्या पुजाऱ्यांनी कृष्णाला आदरातिथ्याचे प्रतीक म्हणून एक गाय, मध, दही आणि पाणी अर्पण केले, जे त्याने दयाळूपणे स्वीकारले. कुरु त्याच्याबरोबर हसले आणि विनोद केला. त्यांचे चेहरे आनंदाने भरले जेव्हा त्यांनी त्यांच्या दरम्यान शत्रूंच्या सुप्रसिद्ध ग्राहकांचे स्वागत केले. आदरातिथ्याचे विधी संपुष्टात येताच कृष्ण निघून जाण्यास तयार झाला, परंतु विदुरच्या आनंददायी निवासस्थानाला भेट देण्यापूर्वी नाही. तेथे विदुर एक बुद्धिमान आणि दयाळू आत्मा त्याच्याजवळ असलेल्या प्रत्येक शुभ अर्पणासह कृष्णाची पूजा करीत होता. हे कमळाच्या डोळ्यासह तो म्हणाला, तुझ्या या आगमनाने मला जो आनंद होत आहे ते सांगण्याचा काय उपयोग, कारण तू सर्व मूर्त प्राण्यांचा आंतरिक आत्मा आहेस. विदुराचे शब्द हे कृष्णाने त्याला ओळखत असलेल्यांमध्ये निर्माण केलेल्या सखोल प्रेमाचा आणि श्रद्धेचा पुरावा होते. ते वेगळे होत असताना राज्यावर सूर्य मावळत होता. भूतप्रदेशावर एक उमदार नारिंगी प्रकाश टाकत होता. जेव्हा जनार्दन, ज्याला कृष्ण असेही म्हणतात, त्याची मावशी आणि पांडवांची आई प्रीतच्या निवासस्थानी गेला. जेव्हा तो तिच्या दाराजवळ पोहोचला तेव्हा तिने दारे उघडली आणि त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते. अरे गोविंद, ती रडत म्हणाली, तुला पाहून खूप काळ झाला आहे. माझ्या मुलांबद्दलच्या चिंतेने माझे मन भारावून गेले आहे. ते नेहमी ही चांगली मुले असत्मीने आपल्या वडिलांचा आदर करत असत आणि एकमेकांशी दयाळू असायचे, ती पुढे म्हणाली. आणि आता ते जंगलात राहत आहेत. माझ्यापासून आणि त्यांच्या वडिलांपासून दूर हे त्यांच्या बाबतीत कसे घडले असते. ते इतके लहान होते आणि आता मला त्यांच्या सुरक्षेची भीती वाटते. प्रीताने आपले अंतकण ओतले तेव्हा कृष्णाने लक्षपूर्वक ऐकले. त्याची अभिव्यक्ती करुणा आणि समजूतदारपणाचा मुखवटा होती. प्रीताची दुखी नजर त्याच्याकडे पुन्हा एकदा वळल्यापूर्वी पारंपरिक आदरातिथ्य स्वीकारत तो बसवांना सांगा, हे जनार्दन, तिने विनवणी केली, माझे मुलगे कसे आहेत. युधिष्ठिर, त्याचा सोनेरी रंग आणि सत्वनी आत्मा तो वाळवंटात कसा चालतो. भीमसेन, गदा सारख्या भाऊचा तो पराक्रमी योद्धा, तो अजूनही नेहमीसारखा बलवान आणि उग्र आहे का. आणि अर्जुन, तो महान धनुर्धर जो एका झटक्यात पाशबाण मारतो. त्याने त्याचे कौशल्य किंवा पराक्रम गमावले नाही का. कृष्णाचे डोळे एका क्षणासाठी झाकलेले दिसत होते, पण मग तो सौम्य आवाजात बोलला, प्रीता, तुझी मुले सर्व ठीक आहेत. त्यांनी अनेक आव्हाने आणि अडचणी सहन केल्या आहेत, परंतु ते खंबीरपणे आणि आपल्या कर्तव्याची प्रामाणिकपणे वागतात. युधिष्ठिर शहाणपणाने आणि करुणेने त्यांचे नेतृत्व करतो, तर भीमसेन हा उग्र योद्धा आहे, जो तू त्याला ओळखतोस. आणि अजूनही आपल्या काळातील सर्वात महान धनुर्धर आहे. प्रीतीचे अश्रू ओघळू लागले तेव्हा तिचे हावभाव जिज्ञासेत बदलले. आणि सहदेवाबद्दल काय, तो नेहमी इतका सौम्य आणि दयाळू होता. सद्गुणांनी भरलेल्या अंतकरणासह हे कृष्ण या नवीन जीवनात तो कसा आहे ते मला सांगा. कृष्ण हसला. त्याचे डोळे उबदारतेने चमकले. सदैव अजूनही तो सौम्य आत्मा आहे, ज्याला तुम्ही प्रीता म्हणून ओळखता. तो आपल्या भावाबद्दल आणि विनम्रतेने आणि समर्पणाने त्यांची सेवा करण्यासाठी समर्पित राहतो. प्रीताची नजर पुन्हा क्षितिजाकडे वळली. तिचे विचार आता तिच्या सर्वात लहान मुलांकडे नकुल आणि द्रौपदीकडे वळले. आणि माझ्या प्रिय नकुलचे काय, त्याचे शरीर आणि मन चांगले आहे का. मला त्याची भीती वाटते, कारण तो इतक्या ऐशाराने आणि आरामात वाढलेला आहे. आणि माझ्या सून द्रौपदीचे काय, ती तिच्याबरोबर कशी वाहते. धृतराष्ट्र पुत्र दुर्योधनाच्या राजवाड्यात ज्याने स्वतः पुरंदरच्या निवासस्थानाची स्पर्धा केली होती, सुप्रसिद्ध गोविंद, ज्याला सोरी असेही म्हणतात, त्याने अखंड सहजतेने प्रवेश केला. मोठ्या कीर्तीचा नायक असलेल्या गोविंदाचे
राजांच्या आणि धृतराष्ट्रांच्या पुत्रांच्या सभेने स्वागत केले, जे त्याचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या आसनांवरून उभे राहिले. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण विमतेसह गोविंदाने त्यांच्या वयानुसार त्यांना नमन केले. गुंतागुंतीच्या सोन्याच्या भरतकामाने सुशोभित केलेल्या सुंदर कोरीव काम केलेल्या सोन्याच्या सिंहासनावर बसताना दुर्योधनाने गोविंदाला एक मध, दही आणि पाणी देऊ दिले. त्याने संपूर्ण राजाची संपत्ती आणि भव्य राजवाडेही त्याच्या स्वाधीन केले. कौरव आणि उपस्थित सर्व राजांनी गोविंदाची पूजा केली, जो सूर्यासारखा चमकला होता. तथापि जेव्हा दुर्योधनाने गोविंदाला त्याच्यासोबत जेवणासाठी आमंत्रित केले, तेव्हा दूतांनी त्यांचे कार्य पूर्ण झाल्यानंतर आदरातिथ्य स्वीकारावे असे सांगून त्याने नकार दिला. या प्रतिसादामुळे दुर्योधन गोंधळून गेला, कारण त्याने त्याच्या आदरातिथ्याबद्दल गोविंदाच्या कृतज्ञतेची अपेक्षा केली होती. त्यानंतर धृतराष्ट्राच्या मुलाने गोविंदाशी तर्क करण्याचा प्रयत्न केला आणि धृतराष्ट्राला प्रिय असूनही तो त्यांच्या गप्पांचा स्वीकार का करणार नाही असा प्रश्न विचारला. तथापि गोविंदाने शांतपणे स्पष्ट केले की तो वैयक्तिक लाभ किंवा द्वेषामुळे सद्गुण सोडणार नाही. त्याने उघड केले की दुर्योधनचे भाऊ पांडव हे सद्गुणी व्यक्ती होते, जे त्याच्या प्रेम आणि संरक्षणास पात्र होते. त्यानंतर गोविंदाने जन्मापासून पांडवाबद्दल अवास्तव द्वेष बाळगल्याबद्दल दुर्योधनावर टीका केली. सद्गुणी पांडव आणि स्वतःमध्ये एक समान आत्मा होता आणि जे त्यांच्यावर प्रेम करतील ते त्यांच्यावरही प्रेम करतील यावर त्याने भर दिला. ज्यांनी त्यांचा द्वेष केला त्यांना नीच मानले जाईल. गोविंदाच्या शब्दांनी दुर्योधनाच्या अंतःकरणाला स्पर्श केला, परंतु त्याने सत्य स्वीकारण्यास नकार दिला. गोविंदाच्या नकारामुळे निराश होऊन धृतराष्ट्राच्या मुलाने प्रख्यात नायकाच्या राजवाड्यातून निघून जाताना पाहिले. विचलित न होता गोविंद विदुराच्या निवासस्थानी गेला, जिथे त्याचे मनापासून स्वागत करण्यात आले आणि खूप काळजीने त्याचे मनोरंजन करण्यात आले. विदुराने त्याला खायला घातल्यानंतर गोविंदाने ब्राह्मणांच्या एका गटामध्ये अन्न वितरित केले. त्यानंतर संपत्तीचा उजाळ अर्पण केला. त्यानंतर त्याने उर्वरित जेवण त्याच्या सेवकास वाटून घेतले. जशी संध्याकाळ जवळ येत होती तसंच गोविंदाने उर्वरित खाद्यपदार्थांचे सेवन केले, त्याच्या गरजा पूर्ण केल्या आणि त्याच्या शरीराचे पोषण केले. गोविंदाच्या दुर्योधनाच्या राजवाड्याला दिलेल्या भेटीची कथा प्रतिकूल परिस्थितीतही सद्गुण आणि करुणे प्रतीक असलेल्या त्याच्या अतूट बांधिलकीचा पुरावा म्हणून काम करते. हस्तिनापुरात रात्र पडली होती आणि पूज्य भगवान कृष्ण केशव यांनी आपले भोजन संपवले होते. राजा धृतराष्ट्र यांचा ज्ञानी आणि आदरणीय सल्लागार विदुर एक उदास भाव घेऊन त्यांच्याजवळ आला. रे केशव, विदुराने सुरुवात केली, तुमचे येथे अभिमान योग्यरित्या झालेले नाही. धृतराष्ट्र मुलगा दुर्योधन हा नफा आणि धर्म त्या दोन्हींचे उल्लंघन करणारा आहे. तो वाईट खोदीत आणि इतरांचा अपमान करणारा आहे. त्याच्या सन्मानाची इच्छा असूनही त्याच्या आत्म्या इच्छा आणि वासना आहे आणि तो मूर्खपणे स्वतःला शहाणा मानतो. विदुराचे शब्द दुःख आणि चिंतेने भरून जात होते. त्याने सर्व सद्गुणाचा त्याग केला आहे आणि तो पापाच्या प्रेमात आहे. तो त्याच्या इंद्रियांचा गुलाम आहे. वासना आणि लोभ या आवेगांचा नेहमी अज्ञाधारक आहे आणि करावयाच्या प्रत्येक कृतीमध्ये अविचल आहे. त्याचे दोष असंख्य आहेत आणि जरी तुम्ही त्याच्या भल्यासाठी काय आहे हे दर्शवू शकता, तरी तो गर्व आणि रागाने प्रेरित होऊन त्याकडे दुर्लक्ष करेल. ते बोलत असताना विदुराचे डोळे अंधारात बुडलेले दिसत होते. दुर्योधनाने एक प्रचंड सैन्य जमवले आहे आणि त्याला विश्वास आहे की कर्ण एकट्याने त्यांच्या शत्रूचा पराभव करू शकतो. हे मरुचा वर करता तो कधीही शांतता प्रस्थापित करू शकणार नाही. कर्णासह त्याच्या मुलांचा ठाम विश्वास आहे की पांडव, भीष्म, द्रोण आणि इतर वीरांकडे पाहण्यासही असमर्थ आहेत. त्यांच्या विरुद्ध लढण्याबद्दल बोलायचे नाही. विदुराचा आवाज जसजसा तीव्र होत गेला, धृतराष्ट्राचा मुलगा या निष्कर्षावर पोहोचला आहे की त्याची उद्दिष्टे आधीच साध्य झाले आहेत. त्याला पृथ्वीवर प्रतिस्पर्ध्याशिवाय व्यापक साम्राज्याची इच्छा आहे आणि त्याच्याशी शांतता प्रस्थापित करणे अशक्य आहे. त्याच्या ताब्यात जे आहे ते तो अपरिवर्तनीयपणे त्याचा मानतो. विदुराने म्हटल्याप्रमाणे रात्रीच्या हवेत पूर्वकल्पनेची भावना निर्माण झाली. अरे, दुर्योधनासाठी पृथ्वीवरील विनाश जवळ आला आहे असे दिसते, कारण नशिबाने प्रेरित होऊन पृथ्वीवरील राजे पांडवांशी लढण्यासाठी एकत्र जमले आहेत. केशवाकडे पाहताना
विदुराच्या भावाला गंभीर वळू लागले. त्या सर्व राजांचे तुमच्याशी वय आहे आणि यापूर्वी तुमच्याकडून त्यांच्या मालमत्तेपासून ते वंचित राहिले आहेत. तुमच्या भीतीने ते कर्णासोबत जोडले गेले आहेत आणि धृतराष्ट्रांच्या मुलाशी युती केली आहे. ते सर्व योद्धे आपल्या आयुष्यापासून अलिप्त राहून दुर्योधनाशी जोडले गेले आहेत आणि पांडवांशी लढण्याची शक्यता पाहून आनंदाने भरून गेले आहेत. विदुराचे शब्द आव्हानासारखे हवेत लटकत होते. हे दशरथाच्या वंशातील नायक, तू त्यांच्यामध्ये प्रवेश केला पाहिजेस हे मला पटत नाही. तुझ्या दुष्ट आत्म्यांच्या आणि एकत्र बसलेल्या असंख्य शत्रूंमध्ये तू कशी सुधारणा करशील. म्हणून गजबजलेल्या हस्तिनापूर शहरावर सूर्य नुकताच अस्त होऊ लागला होता. रस्त्यांवर एक उबदार नारिंगी प्रकाश पडत होता. यशात संध्याकाळच्या दरम्यान राजा धृतराष्ट्राचा ज्ञानिक आणि आदरणीय सल्लागार विदुराला भेटण्यासाठी एक पवित्र व्यक्ती राजवाड्याचा आली. राजवाड्याच्या बागेच्या शांत वातावरणात ते एकत्र बसले असताना पवित्र व्यक्ती सौम्य आणि सखोल अशा दोन्ही शब्दांमध्ये बोलू लागली. विदुर, तू प्रामाणिकपणे आणि हुशारीने बोललास. तो म्हणाला, तुझे शब्द आत्म्याला आराम देणाऱ्या मलमासारखे आहेत. जे ऐकतात त्यांना सांत्वन आणि सांत्वन देतात. पुढे जाण्यापूर्वी पवित्र व्यक्ती आपले विचार गोळा करत एका क्षणासाठी थांबला. मी आज येथे जर अंतकरणाने आलो आहे. दुर्योधनाने केलेल्या कृतींची दुष्टता आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या क्षत्रियांची शत्रुत्व जाणून, पण मला हे देखील माहीत आहे की अजूनही शांततेची आशा आहे. कारण जर एकाही व्यक्तीने जे योग्य आहे ते करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची गुणवत्ता खरोखरच मोठी असे. त्याने डोळ्यात तीव्र सहानुभूती ठेवून विदुराकडे पाहिले. जरी एखाद्याला चुकीचे करायचे असले परंतु प्रत्यक्षात ते कृत्य केले नाही तरी त्यांना नुकसान होणार नाही. परंतु मला भीती वाटते की आपल्या सर्वांना घेण्याचा धोका असलेल्या या आपत्तीची मुळे दुर्योधन आणि कर्ण यांच्या कृतींमध्ये आहेत. त्यांनी त्यांच्या सहकारी क्षत्रियांना दिशाभूल केले आहे आणि आता आपण सर्वजण त्याची किंमत मोजत आहोत. तो बोलत असताना पवित्र व्यक्तीचा आवाज अधिक तीव्र होत गेला. दुसऱ्याला हानीपासून वाचवण्याचा प्रयत्न करणे हे एका मित्राचे कर्तव्य आहे. जर याचा अर्थ त्यांना केसाने पकडणे आणि त्यांच्या मूर्ख मार्गापासून परावृत्त करणे असले तरी या प्रकरणात मी दुर्योधन आणि त्याच्या सल्लागारांना विनंती करतो की त्यांनी माझे शब्द ऐका जे सद्गुण आणि फायद्याशी सुसंगत आहेत आणि माझा सल्ला स्वीकारावा ज्यामुळे या आपत्तीचा अंत होऊ शकेल. ते बोलत असताना पवित्र देवाचे डोळे तीव्रतेने जळत होते. जणू ते लढणाऱ्या गटांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यास तयार होते. ते म्हणाले, मी येथे केवळ माझ्यासाठीच नाही तर धृतराष्ट्रांचे पुत्र आणि पांडवांच्या आणि खरोखरच पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांच्या भल्यासाठी आलो आहे. तो पवित्र माणूस बोलत असताना विदुराने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे शब्द शहाणपणाने आणि करुणेने तपकत होते. त्याला माहित होते की हा सामान्य माणूस नव्हता तर एक दैवी प्राणी होता जो त्यांच्या अशात जगात शांतता आणि मोक्ष आणण्यासाठी आला होता. जेव्हा पवित्राने बोलले संपवले तेव्हा तो आपल्या कामाच्या ओझेने खचलेला आपल्या मूळ पलंगावर पडला. विदुर झोपलेत असताना त्याच्यावर नजर ठेवून होता. त्यांना माहित होते की त्यांच्या राजाचे भवितव्य आधांतरी आहे आणि हा एकमेव पवित्र माणूस आहे जो त्यांना विनाशाच्या अथांग टोकरीपासून वाचू शकतो ज्याने त्या सर्वांना घेण्याचा धोका होता. रात्रीचे आकाश ताऱ्यांनी उजळले होते. जेव्हा वैशंपायन आणि कृष्ण चैतन्यपूर्ण संभाषणात गुंतले होते त्यांचे शब्द एकमेकांच्या ओठांवरून ठिणक्या उडत होत्या. सद्गुण आणि इच्छेच्या सुगंधाने हवा जिवंत होती. त्यांच्या चर्चेने आनंददायी वाक्ये आणि शब्दांची चित्रफित विली होती जी वेळेवर लटकत होती. जशी रात्र सरकत गेली तसचा क्षण आणि झांजरांचा आवाज शांततेत शिरत गेला आणि नवीन दिवसाची पहाट घोषित करत होता. कृष्ण हा सत्वतांमधील बैल त्याच्या अंथरुणावरून उठला. त्याच्या हालचाली सकाळच्या दवामध्ये फुलणाऱ्या कमळासारख्या द्रवासारख्या होत्या. त्याने ताजेतवाने स्नान करून स्वतःला शुद्ध केले. आपल्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी पवित्र मंत्रांचे पठण केले आणि यज्ञ अग्नीवर शुद्ध लोणीचे नैवेद्य ओतले. जेव्हा त्याने आपला पोशाख परिधान केला तेव्हा कृष्णाचे सौंदर्य एका दीपस्तंभासारखे चमकले ज्यामुळे त्याच्या सभोवतालचे जग उजळले. त्याचे डोळे गुज्जीने चमकले. त्याच्या उपस्थितीमुळे त्याला पाहणाऱ्या सर्वांकडून आदर मिळाला. यादवाचे कट्टर शत्रू असलेले दुर्योधन आणि शकुनी कृष्णाकडे आदराने गेले. त्यांचे शब्द राजांच्या सभेत सामील होण्यासाठी त्याला आमंत्रित करत असताना त्यांची चापलुसी होत होती. कृष्ण जो नेहमी दयाळू यजमान होता त्याने त्यांचे हार्दिक स्वागत केले
त्याचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा होता. त्याने ब्राह्मणाची एक टोळी बोलावली. त्यांना समुद्राच्या अमर्याद सोने जगे आणि गुलाखी भेटवस्तू दिल्या. जेव्हा तो सभेमध्ये बसला तेव्हा त्याचा चालक दारुका एक भव्य रथ घेऊन आला. त्याच्या किंचाळणाऱ्या घंटा कृष्णाच्या आगमनाची घोषणा करत होत्या. रंगीताच्या गोड आवाजाने, झालांच्या हाणामारीने आणि शंखनादाने रस्ते भरले होते आणि कृष्णाच्या मागे हजारो सैनिक, हत्ती आणि गाड्या मागे मागे येत होत्या. हस्तिनापूरचे नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांचे चेहरे उत्साहाने उजळले. दैवी नायकाची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. जेव्हा कृष्णाने कुरु दरबारात प्रवेश केला तेव्हा त्याच्या सेवकांनी त्यांचे शंख आणि रणशिंगडे वाजवले. एक कर्णमधुर आवाजाने हवा भरून गेली, ज्यामुळे ते ऐकणाऱ्या सर्वांच्या कण्या थरथरत गेल्या. राजाची सभा आनंदाने थरथरत होती. वाळवंटातील मरुदनाकडे पाहत असलेल्या तहानलेल्या प्रवाशांप्रमाणे त्यांची नजर कृष्णावर खिळलेली होती. विश्वधोन आणि धृतराष्ट्र त्यांच्या आसनांवरून एकवटून उभे राहिले. त्यांच्या हाताली कृष्णाप्रती असलेल्या श्रद्धेचा पुरावा होत्या. त्याच्यासाठी सोन्याने सुशोभित केलेले एक सुंदर सिंहासन तयार करण्यात आले होते, परंतु कृष्णाने ते नाकारले आणि त्याऐवजी त्याचे मित्र आणि मित्रासमवेत जमिनीवर बसणे निवडले. जेव्हा त्याने आसन स्वीकारले तेव्हा दूरवरून त्याच्यासोबत आलेले गोशी दरबारात शिरले. त्यांच्या उपस्थितीची घोषणा पानांच्या हलक्या झंझावाताने झाली. कृष्णाने त्यांना सभेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. भीष्माला विनंती केली की त्यांनी त्यांना जागा द्यावी आणि योग्य शिष्टाचाराने वाढावे. ऋषींनी त्यांना अर्पण केलेले अर्घ्य स्वीकारले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभली आणि ते मध्यभागी बसले. महान ऋषी वैशंपायन राजा धृतराष्ट्रासमोर उभे होते. त्याचे डोळे तातडीच्या तीव्र भावनेने भरलेले होते. राजाचा दरबार शांत होता. बाहेरच्या सौम्य वाऱ्यामध्ये पानांचा झपाटलेला आवाज येडूकुळातील पुढचे राजकुमार कृष्ण बोलण्यासाठी उठला. त्याचा आवाज पावसाळ्याच्या दिवशी गडगडाटासारखा खोल आणि प्रतिध्वनित होता. सभागृहाचे पटल भरून जात होते. कृष्णाने आपले शब्द प्रामाणिकपणे सुरू केले. मी आज तुमच्याकडे आपल्या दोन महान राज्यांमध्ये, कुरु आणि पांडवांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आलो आहे. खूप काळापासून आमच्यात मतभेद आहेत. आमचे सैन्य हल्ला करण्यास तयार असलेले शक्तिशाली सापांच्या जोडीसारखे युद्धासाठी सज्ज आहे. पण मी तुम्हाला विनंती करतो, प्रिय राजा, असे होऊ देऊ नका. तुमच्या कुटुंबाचा सन्मान, तुमच्या लोकांचे कल्याण सर्व धोक्यात आहे. तर सभागृहाच्या पट्ट्यावर कृष्णाचे शब्द प्रतिध्वनित झाले आणि सभागृहाचे लक्ष वेधले गेले. तो पांडवांच्या निर्दोषतेबद्दल, जंगलातील त्यांच्या वनवासाच्या वर्षांबद्दल आणि न्यायासाठीच्या त्यांच्या विनंतीबद्दल बोलला. हे राजा, ते तुझ्याशी विश्वासू राहिले आहे, कृष्ण म्हणाला. त्याचा आवाज दृढनिश्चयाने भरलेला आहे आणि आता ते फक्त असे विचारतात की तुम्ही तुमचे पुत्र म्हणून त्यांचे हक्क मान्य करा आणि त्यांच्याबरोबर राज्याची संपत्ती वाटून घ्या. धृतराष्ट्र लक्षपूर्वक ऐकत होता. त्याची अभिव्यक्ती चिंतेचा मुखवटा होती. त्याला कृष्णाच्या शब्दांचे वजन आणि दोन्ही राजांचा नाश करण्याचा धोका माहीत होता. दुर्योधनाच्या नेतृत्वाखाली त्याचे स्वतःचे पुत्र दीर्घकाळापासून कुरु राजवल्याची व्याख्या करणाऱ्या मूल्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या महत्वाकांक्षेत बेपर्वा झाले होते. कृष्ण त्याचा आवाज आणखी पटवून देणारा करत राहिला. हे राजा, हा वेडपणा थांबवण्याची शक्ती तुझ्याकडे आहे. तू तुझ्या मुलांची दिशाभूल केलेले मार्ग सुधारू शकतोस आणि आमच्या राज्यांमध्ये शांतता परत आणू शकतोस. आणि हे व्रत मी तुला वचन देतो की जर आपण एकत्र काम केले तर आपण महान गोष्टी साध्य करू शकतो. पांडव निष्ठावान मित्र म्हणून तुझ्या पाठीशी उभे राहतील आणि जो आम्हाला विरोध करेल त्या सर्वांवर आम्ही एकत्र विजय मिळवू. राजाचा दरबार तलावाच्या वातावरणाने भरलेला होता, कारण कृष्णाच्या शब्दाचा भार सभेमध्ये स्थिरावला होता. धृतराष्ट्राला माहित होते की त्याच्याकडे पर्याय त्याच्या मुलांच्या सल्ल्याचे पालन का किंवा द्वारका येथील ज्ञानी राजकुमाराचे ऐका. त्याचा निर्णय केवळ त्याच्या स्वतःच्या नशिबाला नव्हे तर दोन महान राज्यांच्या भवितव्याला आकार देईल. कृष्णाने आपले भाषण संपवले. त्याचा आवाज सभागृहाच्या पलीकडे एका स्पष्ट आवाहनासारखा वाजत होता. हे राजा, युद्धापेक्षा शांतता विनाशापेक्षा करुणात निवडण्याची शक्ती तुझ्याकडे आहे. हुशारीने निवडा, कारण आपल्या राज्यांचे भविष्य ताटळ आहे. सभागृहाच्या सभागृहात जेथे पराक्रमी योद्धे ज्ञानी केशवाचे शब्द ऐकण्यासाठी जमले होते, तेथे त्यांच्यावर कपनाप्रमाणे एक खोल शांतता पसरली. उंच हृदयाच्या राजकुमाराचे भाषण ऐकून ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांचे केस शेवटपर्यंत उभे राहिले.
त्यांच्यातील राजांना स्वतःला वाटले की अशा शक्तिशाली वक्तव्याचे उत्तर द्यायचे धाडस कोणीही करू शकत नाही. जणू काही त्यांची अस्वस्थता लक्षात आल्यावर जमदग्नीचा मुलगा दुर्योधनाला उद्देशून बोलला, हे राजा, लक्षपूर्वक ऐका. तो म्हणाला, एका उदाहरणाद्वारे चित्र केलेले माझे शब्द ऐका. जर त्यांनी तुम्हाला स्वतःची शिफारस केली असेल तर स्वतःचे भले शोधायके काय. आपल्या पराक्रमी सैन्यासह संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या दंभोद्भव नावाच्या राजाची कथा त्याने सांगायला सुरुवात केली. हा गर्विष्ठ राजा दररोज सकाळी उठायचा आणि युद्धातील त्याच्या पराक्रमाची बढाई मारत त्याच्या पुढे जमलेल्या ब्राह्मण आणि क्षत्रियांना त्याच्या बरोबरीचा किंवा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी आहे का असे विचारायचा. त्यांच्यापैकी वेदांशी परिचित असलेल्या आणि उच्च ज्ञानासह संपन्न असलेल्या ज्ञानी लोकांनी राजाला त्याचा अभिमान कमी करण्यासाठी वारंवार सल्ला दिला, परंतु स्वतःला अजय समजून दंभोद्भव बढाई मारत राहिला. त्याच्या अहंकारामुळे संतप्त झालेल्या काही ब्राह्मणांनी त्याला सांगितले की दोन व्यक्ती आहेत ज्या सर्व पुरुषांपेक्षा अग्रगण्य आहेत आणि युद्धात नेहमीच विजयी असतात. नर आणि नारायण. गर्विष्ठ राजाने विचारले की हे दोन वीर कुठे सापडतील, परंतु ब्राह्मणांनी उत्तर दिले की त्यांनी दंडमुक्ताच्या पर्वतांच्या लपलेल्या भागात तपस्वी म्हणून आपला जन्म घेतला आहे. दंभोद्भवाची उत्सुकता त्याच्यावर मात करू लागली आणि त्याने डोंगराकडे कूच करण्यासाठी आपले सैन्य जमवले. कका आणि भीतीदायक शिखरांवर पोहोचतात त्याने नर आणि नारायण यांचा शोध घेतला आणि शेवटी जंगलात लपून त्यांच्यावर आला. दोन वर्षी भूक आणि तहानाने क्षीण झाले होते. त्यांच्या नसा सुलल्या होत्या आणि दिसत होत्या, परंतु त्यांनी राजाचे आदरपूर्वक स्वागत केले. त्याला फळे, मुळे आणि आसन देऊ केले. राजाने अजूनही बढाई मारत त्यांना आपल्या विजयाबद्दल सांगितले आणि युद्धासाठी विचारले. नर आणि नारायण यांनी उत्तर दिले की त्यांच्या माघार घेण्यात क्रोध आणि लोभाला स्थान नाही आणि तेथे शस्त्रे किंवा अन्याय आढळत नाही. त्यांनी राजाला पृथ्वीवरील अनेक क्षत्रियांपैकी इतरत्र युद्ध करण्याचा सल्ला दिला, पण दंभोद्भव आग्रही होता आणि नाने मुठभर दौताच्या पट्ट्या उचलल्या आणि म्हणाला, हे क्षत्रिय, युद्धासाठी तू इच्छुक आहेस? ये आणि लढ. तुझी सर्व शस्त्रे उचल आणि तुझ्या सैन्याला सज्ज कर. मी तुझ्या भविष्यातील युद्धासाठीच्या उत्सुकतेवर अंकुश ठेवीन. आपले पराक्रम सिद्ध करण्यासाठी उत्सुक असलेल्या राजाने बाणांच्या वर्षावाने सर्व बाजूंना वेढा घातला, परंतु नराने गवताच्या पट्ट्यांचा शस्त्र म्हणून वापर करून त्या सर्व भयंकर खांबांवर हल्ला चढवला. त्यानंतर गजविशी रणांकडे निघून गेला. कुरुच्या सभेत ऋषी कण्व दुर्योधनासमोर उभे होते. त्याचे शब्द सभागृहाच्या पटलावर प्रतिध्वनित होत होते. प्रख्यात ऋषींनी जमदग्नीचा सल्ला ऐकला होता आणि आता कौरव राजकुमाराला स्वतःचे ज्ञान दिले होते. दुर्योधन कण्वाने सुरुवात केली. ब्रह्मांडाचे पितामह ब्रह्म शाश्वत आणि अविनाशी आहे. त्याचे सार सर्व अस्तित्वामध्ये व्याप्त आहे. ऋषिगर आणि नारायण या एकाच काविसर आत्म्याचे मूर्त स्वरूप आहेत. आदितीच्या पुत्रांमध्ये विष्णू वेगळा उभा आहे. तो एकमेव शाश्वत, आदी आणि अविनाशी आहे. सर्वांचा स्वामी आणि दैवी गुणांचा मालक आहे. कण्वाने म्हटल्याप्रमाणे त्याच्या शब्दांनी कालातीतपणाचे चित्र रेखाटले. सूर्य आणि चंद्र, पृथ्वी आणि पाणी, वारा आणि अग्नी, धीर आणि तारे हे सर्व नाशास पात्र आहेत. ते अस्तित्वात येतात, भरभराटीला येतात आणि नंतर निर्मिती आणि विनाशाच्या अपरिहार्य चक्राला बळी पडतात. अगदी राजे त्यांच्या शक्तिशाली सिंहासनासह आणि भरतेसह जीवनाच्या टप्प्यावर क्षणभंगुर व्यक्तिमत्वे आहेत. त्यांची समृद्धी अल्पकाळ टिकते आणि शेवटी त्यांना नाशाला सामोरे जावे लागते. त्यांच्या कृतींचे परिणाम मिळविण्यासाठी नव्याने पुनर्जन्म घ्यावा लागतो. कण्वांची नजर दुर्योधनावर खेळली. त्याचे शब्द राजकुमाराच्या अभिमानाच्या कवचाला छेदत होते. हे सुयोधन, युधिष्ठिरासह शांतता प्रस्थापित करणे शहाणपणाचे खेळ. पांडव आणि कौरवांनी एकत्रितपणे या पृथ्वीवर राज्य केले पाहिजे, कारण एकतेमध्ये सामर्थ्य आहे. केवळ शारीरिक पराक्रमांवर विसंबून राहू नका, कारण तो केवळ एक क्षणिक भ्रम आहे. खरी शक्ती शहाणपण आणि सद्गुण असलेल्या लोकांच्या अंतःकरणात असते. कण्वांची कथा जसजशी उलगडत गेली तसतशी त्याने आपल्या कथेत एक प्राचीन कथा गुंफलेली. देवांच्या क्षेत्रात इंद्रदेवाची साथी माती चिंतेत होती. त्याची मुलगी गुणकेशी तारीशी स्पर्धा करण्यासाठी प्रेमळ आणि संमिती असलेली एक दिव्य सौंदर्य विवाहाच्या वयात पोहोचली होती.
आपल्या मुलीशी सन्माननीय कुटुंबात लग्न करण्याच्या धोक्यांबद्दल विचार करत असताना मातलीचे मन चिंतेने फिरत होते. सन्मान आणि प्रतिष्ठेशी तडजोड करण्याचा धोका भूतासारखा लटकत होता. त्याची पत्नी सुधर्मा त्याच्या बाजूला असताना मतालीने रात्रभर सल्लामसलत केली. त्यांनी एकत्र देव आणि माणसाच्या राजांचा शोध घेतला, योग्य जोगीदाराचा शोध घेतला, तरीही कोणीही योग्य वाटले नाही. अगदी नागांमध्येही नाही. हताश होऊन मताली खालच्या प्रदेशांकडे वळला. त्याच्या मुलीच्या दिव्य सौंदर्यासाठी योग्य पती शोधत होता. क्रमाने त्याची कथा संपता दुर्योधनाने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे विचार गोष्टींच्या शब्दांमध्ये प्रतिबिंबित झाले. निर्मिती आणि विनाशाची शाश्वत चक्र, मानवी सामर्थ्याचे क्षणमुहूर्त आणि ऐक्याचे महत्त्वांशी कर्मांच्या सल्ल्याला कौरव राजकुमाराने दिलेल्या प्रतिसादाची वाट पाहत सभा शांत झाली. देवतांचा सारथी असलेल्या मतालीने दैवी क्षेत्रातून मार्गक्रमण करत असताना त्याला ज्ञानी आणि आदरणीय ऋषी नारद भेटले. मतालीचा प्रवास पाहताना ऋषीचे डोळे कुतूहलाने चमकले आणि त्याने विचारले, प्रिय रथी, तू कुठे जातोस? तू हा प्रवास स्वतःच्या मोहिमेवर करतोस की? सातपुताच्या सांगण्यावरून मतालीने नारदाला त्याचा हेतू स्पष्ट केला. ज्याने सांगण्यापूर्वी लक्षपूर्वक ऐकले. आम्ही एकत्र पुढे जाऊ. मी पाण्याचा देव वरुणला आदरांजली वाहण्यासाठी आलो आहे आणि मला जे काही माहीत आहे ते मी तुझ्याबरोबर सामायिक करेन. ते चालत असताना नारद मातलीला नागा जगाच्या चमत्कारांबद्दल सांगू लागले. पहा प्रिय रथी, तो म्हणाला, वरुणाचे राज्य हे महान सौंदर्य आणि संपत्तीचे स्थान आहे. त्याचा मुलगा पुष्कर हा एक शहाणा आणि सद्गुणी तरुण आहे, ज्याच्यावर त्याच्या वडिलांनी त्याच्या उदात्त हृदयासाठी आणि कमळाच्या पानांसारखे तेजस्वी डोळे म्हणून प्रेम केले आहे. नादाच्या शब्दांनी मातालीच्या मनात वरुणच्या निवासस्थानाच्या जवळ जाताना स्पष्ट चित्रे काढली. त्यांनी सोन्याच्या राजवाड्यात प्रवेश करताच मातलीला त्याची भव्यता पाहून आश्चर्य वाटले. वरुणी नावाच्या द्राक्षरसाच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली होती, जी याच ठिकाणाहून मिळवली गेली होती आणि देवानी त्यांची दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी वापरली होती. नारदाने भिंतींना सुशोभित करणाऱ्या धगधगत्या शस्त्रांकडे लक्ष वेधले आणि म्हटले, ते एकेकाळी दैत्यांनी चालवले होते, परंतु ते देवांनी युद्धाची लूट म्हणून घेतले आहेत. मातालीचे डोळे विशाल झाले जेव्हा त्याने विष्णूच्या चकतीकडे पाहिले, जे भव्यतेच्या प्रभामंडळाने वेढलेले होते आणि जगाच्या नाशासाठी तयार केलेले गाठार धनुष्य होते. लरत मातलीला वरुणच्या साम्राज्यातील चमत्कारांमध्ये मार्गदर्शन करत राहिला. पहा प्रिय रथी, तो म्हणाला, तलावात जळणाऱ्या ज्वालांची आग आणि ढगांसारखा ताजेत्वाने पाऊस पाडणाऱ्या पाण्याच्या देवाची छत्रछाया. ते चालत असताना नागाने नागा जगाच्या विविध चमत्कारांकडे लक्ष वेधले. प्रत्येक जण शेवटच्या पेक्षा अधिक आश्चर्यकारक होता. परंतु जेव्हा सूर्य मावळू लागला तेव्हा तो म्हणाला, जर आपण येथे जास्त वेळ थांबलो तर आपल्या व्यवसायाला फटका बसेल. आपल्याला लवकरच हा प्रदेश सोडावा लागेल. ते गिरण्याच्या तयारीत असताना नारद मातलीकडे वळले आणि म्हणाले, तुम्ही या क्षेत्रात असलेल्या चमत्कारांचा एक छोटासा भाग पाहिला आहे. असंख्य चमत्कार शोधण्याची प्रतीक्षा आहे, परंतु आपला वेळ कमी आहे. या शब्दांसह दोन्ही प्रवासी वरुणच्या राज्याला निरोप देतात आणि त्यांनी पाहिलेल्या अविश्वसनीय दृश्यांच्या आठवणी घेऊन त्यांचा प्रवास सुरू ठेवला. जेव्हा नारदाने आपली कथा पुढे चालू ठेवली तेव्हा त्याने मातलीच्या रथाचे नेतृत्व नागा जगाच्या मध्यभागी वाहणाऱ्या वळणावळणाच्या पाण्यातून केले. हवा एका अलौकिक उजेने दाट होती आणि नामल करण्याचा आवाज दूरवर ऐकू येत होता. आम्ही पातालमकडे जात आहोत, नागाने जाहीर केले. त्याचा आवाज श्रद्धेने भरलेला होता. हे एक अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे, जिथे देव स्वतः एकदा त्यांची अमहत्वाची तहान भागवण्यासाठी जमले होते. ते पाण्यातून बाहेर येत असताना त्यांच्या समोरचे दृश्य पाहून मतालीचे डोळे मोठे झाले. पाताळम शहर एखाद्या दीपस्तंभासारखे चमकले. तिच्या इमारती आणि मंदिरे अलौकिक प्रकाशाने चमकली. त्याच्या मध्यभागी एक मोठी आग पेटली, जी त्याच्या सभोवतालच्या पाण्याने पेटली. ही कोणतीही सामान्य ज्योत नव्हती, कारण ती आकाशीय शक्तींच्या इच्छेशी बांधलेली होती. त्यांच्या सामर्थ्याने घट्ट पकडली गेली होती. नारदांनी मातालीच्या रथाला शहराच्या रस्त्यांवरून मार्गदर्शन केले. वाटेत विविध चमत्कार दाखवले. ते पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांमधून गेले. त्यांची हुपे प्रवाहांसारखी बदलत आणि वाहू लागली. या प्राण्यांचे पोषण चंद्राच्या किरणांद्वारे केले गेले असे म्हटले जाते, ज्यामुळे ते सूर्याच्या प्राणघातक स्पर्शाला बळी पडल्यानंतर प्रत्येक रात्री त्यांना पुन्हा जिवंत केले. जेव्हा ते पाताळामध्ये आणखी खोलवर जात होते तेव्हा नादांनी एकेकाळी येथे विश्रांती घेतलेल्या देवाबद्दल त्यांची शक्ती आणि चैतन्य पाण्याने नूतनीकरण केले.
त्यांनी महान भगवान महादेवाबद्दल सांगितले, ज्यांनी सर्व प्राण्यांच्या फायद्यासाठी याच ठिकाणी तपस्या केली होती. धूपाचा सुगंध आणि नामस्मरण करण्याच्या आवाजाने हवा जळ झाली होती. जणू वास्तवाचे कापडच नव्याने विणले जात आहे. मातालीच्या डोळ्यांनी शहरावर नजर फिरवली आणि आपल्या मुलीचा हात स्वीकारण्यासाठी योग्य वर शोधत होता. पण नारद अस्वस्थ दिसत होते. त्याऐवजी त्यांना पाण्यात तरणाऱ्या एका मोठ्या अंड्याकडे घेऊन गेले. ही गूढ वस्तू कालबाह्य असल्याचे म्हटले जात होते. त्याचे स्वरूप आणि उद्देश स्वतः देवांनाही माहीत होते. अशी अफवा होती की जेव्हा जगाचा अंत होईल तेव्हा हे अंडे एका प्रचंड अग्नीने फुटेल आणि त्याच्या मार्गातील सर्वांना भस्म करेल. ते अंड्यासमोर उभे असताना मतालीचे हावभाव संशयी झाले. तिथे कोणीही पात्र दिसत नाही, तो म्हणाला. त्याचा आवाज निराशेने घनला होता. नारद सहानुभूतीपूर्वक मान डोलावले आणि ते एकत्र पाताळांना मागे सोडण्यासाठी वळले. त्यांचा अज्ञात प्रवास सुरू राहिला. भरता आणि गूढतेसाठी प्रसिद्ध असलेले हिरण्यपूर या विशाल आणि आश्चर्यकारक शहरात नारद माताली समोर उभे होते. त्यांचे शादो भय आणि श्रद्धेने टप्पत होते. हे माताली, त्याने सुरुवात केली, हे भव्य शहर दैवी शिल्पकार मायने बांधले आहे. प्राचीन दानवांच्या आशीर्वादाने, ज्यांनी पूर्वीच्या काळात ब्रह्माकडून वरदान मिळवले होते. जेव्हा ते शहराच्या रस्त्यांवरून चालत होते तेव्हा नारदांनी विविध प्रदेशांकडे लक्ष वेधले. प्रत्येक जण त्याच्या निर्मात्यांच्या चातुर्य आणि शिल्पकलेचा पुरावा होता. हवा एका अलौकिक ऊर्जेने जिवंत होती, जणू काही वास्तवाचेच कापड भ्रमाच्या चित्रात विणले गेले आहे. येथे विष्णूच्या स्वतःच्या सारातून जन्मलेले असुर कलकाज आणि ब्राह्मणाच्या पायातून उगम पावलेले येतुदन राक्षस राहतात. नारदांनी स्पष्ट केले, ते अलविचल क्रूर प्राणी आहेत. त्यांचे दात चाकूसारखे तीक्ष्ण आहेत. त्यांचा वेग आणि पराक्रम वाऱ्याच्याच प्रतिस्पर्ध्यांसारखे आहे. ते शहराच्या भव्य बुलेवार्डमधून फिरत असताना रातच्या आकाशात ताऱ्यांसारखे चमकणारे मौल्यवान दगड आणि रत्नांनी सुशोभित चांदी आणि सोन्याने बनवलेल्या भव्य हवेली पाहून माताली आश्चर्यचकित झाली. राजवाडे वर्णनाला अवहेलना करत होते. त्यांचे सौंदर्य इतके उत्कंठावलक होते की ते रत्नांच्या सारापासूनच तयार केले गेले होते. अर्कस्फाटिका आणि वजसर रत्नांच्या तेलाने संरचनांना प्रकाश दिला. सभोवतालच्या वातावरणावर एक उदर सोनेरी चमक दाखवली. आणि पहा, हे मतली नारद म्हणाला. त्याचा आवाज उत्साहाने भरलेला होता. ढगासारखे दिसणारे हे डोंगर, पाण्याचे हे कारंजे आणि स्वतःच्या इच्छेने खालणारी झाडे आपल्या आदेशानुसार फळे आणि फुले देत होती. जरूर ते नश्वर जगाच्या पलीकडे एका क्षेत्रात प्रवेशले होते, जिथे निसर्गाचे नियम केवळ एक दूरची स्मृती होती. रस्य नारद शहराच्या चमत्कारांबद्दल बोलत होते. त्याचे डोळे आतील प्रकाशाने चमकत होते. मतलीची अभिव्यक्ती अधिकाधिक अस्वस्थ होत गेली. त्याला माहित होते की देव आणि दानव हे कट्टर शत्रू आहेत, जे सत्ता आणि वर्चस्वासाठीच्या चिरंतन संघर्षात अडकले आहेत. हे दिव्यवशी, तो शेवटी म्हणाला. त्याचा आवाज ठामपण आणि इच्छेच्या संकेतासह स्वर्गातील रहिवाशांना असहनीय वाटेल असे काहीही करणे मला शोभत नाही. मला भीती वाटते की येथे आपली उपस्थिती केवळ आपल्या जातीतील मतभेदाच्या ज्वालांना भडकविण्याचे काम करेल. नारदाचा चेहरा खाली पडला. त्याचे शब्द निराशेने कोसंडून वाहू लागले. माझ्या बाबतीत, तो म्हणाला, त्याच्या आवाजात दुःखाची चिका होती. मला माहित आहे की माझे मन नेहमी भांडणांवर केंद्रित असते, पण मला आशा होती की या ठिकाणी आपल्याला वरील जगाच्या संघर्षांपासून दिलासा मिळेल. मातलीच्या शब्दाने अतुल्य धागा पकडला होता. नारद एक शहाणा आणि आदरणीय ऋषी त्याच्या रथाच्या बाजूला उभा राहून पक्ष्यांच्या समाजाच्या विशाल विस्ताराकडे पाहत असताना सूर्य जमिनीवर कोसळला. तो त्याचा विश्वासमित्र आणि सारथी मतलीकडे वळला आणि स्वरात बोलू लागला. प्रिय मतली, हा प्रदेश चमत्कारांचा प्रदेश आहे, जिथे सर्व प्रकारचे पक्षी सर्वोच्च आहेत. त्यांचे पंख सूर्यप्रकाशाच्या रत्नासारखे चमकतात आणि त्यांची गाणी आकाशात प्रतिध्वनित होतात. ते गर्विष्ठ आणि उदात्त लोक आहेत, जे गरुडाच्या सुमुखा सुन्मान सुनेत्रा, स्वरच्या स्वाच आणि भरे सुवाला या 6 पुत्राचे वैशल्य आहेत, असे नारद म्हणाले. नारद बोलत असताना त्याचे डोळे उत्साहाने चमकले आणि मातली ऐकण्याच्या जवळ झुकली. नारद पुढे म्हणाले, ते पक्षी एक गणना करण्यासारखी शक्ती आहेत. ते शूर योद्धे आहेत. त्यांच्या पराक्रमात आणि सामर्थ्यात अतुलनीय आहेत. त्यांचा प्रवास लांब आणि कठीण आहे, परंतु ते कधीही थकत नाहीत, कारण ते टिकून राहण्यासाठी आणि भरभराटीसाठी तीव्र निर्धाराने प्रेरित आहेत. नारदाच्या शब्दांनी पक्षी समाजाचे एक स्पष्ट चित्र रेखाटले, जिथे सुवर्णचूडा, नागसिंह, दारुणा आणि चंद्रतुंडक यासारख्या प्राण्यांनी सामर्थ्य आणि भव्यतेने राज्य केले. हे पक्षी केवळ कुशल शिकारीच नव्हते, तर विष्णूचे समर्पित उपासक देखील होते.
ज्यांचा त्यांना भरपूर आनंद होता. विष्णू त्यांच्या अंतःकरणात वास करतो. आदराने भरलेला त्याचा आवाज नारद म्हणाला. आणि तो त्यांचा महारक्षक आहे. ते दैवी आशीर्वादित लोक आहेत आणि त्यांची समृद्धी भक्तीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. नारदांनी पक्ष्यांच्या प्रत्येक मुलाचे नाव घेतल्यावर मतलीचे डोळे आश्चर्याने रुंदावत गेले. तेथे वैसलकश, कुंडीन, पंकजी आणि इतर अनेक शक्तिशाली योद्धे होते, जे विष्णू पद्धतीच्या त्यांच्या निष्ठेमध्ये एकजूट होते. त्यांची नावे वीरांच्या अहवालाप्रमाणे हवेत प्रतिध्वनित होत होती. नारद थांबला. त्याची नजर एखाद्या गोष्टीचा शोध घेत असल्याप्रमाणे भूप्रदेशावर फिरत होती. हे फक्त या प्रदेशात राहणाऱ्या अनेक उदात्त पक्ष्यांपैकी काही आहेत. तो शेवटी म्हणाला, जर तुम्ही त्यांच्यात राहू इच्छित नसाल तर मताली मी तुम्हाला दुसऱ्या देशात घेऊन जाईन, जिथे कदाचित आम्हाला तुमच्या मुलीसाठी अधिक योग्य जोडीदार सापडेल. मतालीने विचारपूर्वक मान डोलावली. त्याचे डोळे नारदाचा चेहरा कधीच सोडत नव्हते. त्याला माहीत होते की शहाणा ऋषी नेहमीच नवीन शहाणपण आणि ज्ञानाच्या शोधात असतो, आणि या शोधाच्या प्रवासात त्याला साथ देण्याची संधी दिल्याबद्दल तो कृतज्ञ होता. जसा सूर्य मावळू लागला, भूप्रदेशावर सोनेरी चमक आणत नारद आणि मतली शांतपणे बसून आकाशातून उडणाऱ्या पक्ष्यांना पाहत होते. त्यांची गाणी आनंदाने आणि आश्चर्याने हवा भरून काढत होती. त्या क्षणी प्रजातीमधील सीमा नाहीशा होत असल्याचे दिसत होते आणि नैसर्गिक जगाच्या भव्यतेबद्दलच्या त्यांच्या विस्मयाने दोन्ही मित्र एकजूट झाले होते. पृथ्वीच्या 6 स्तरांखालील गूढ भूमी असलेल्या रसतलाच्या क्षेत्रात नारद मातीच्या बाजूला उभे होते आणि सर्व पतनाची भरवी बाता सुबीची कथा सांगत होते. जेव्हा ते हिरण्यगार भूप्रदेशातून जात होते तेव्हा हवा पुणाऱ्या फुलांच्या गोड सुगंधाने आणि गायींच्या चोमे खाली उतरण्याने भरली होती. सुबीच्या उत्पत्तीबद्दल बोलताना नादाचा आवाज उत्साही झाला. तो म्हणाला, अमरत्व देणाऱ्या अमृत या दैनी अमृतातून तिचा जन्म झाला आहे. तो म्हणाला, तिचे दूध हे पृथ्वीवरील सर्व उत्तम गोष्टींचे सार आहे. गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तिरकस अशा 6 वेगवेगळ्या अभिरुचीचा एक स्वरमेळ नारद बोलत असताना वरचे आकाश तेजस्वी दिसत होते, जणू सुरभीच्या दुधाचा तेजस्वी गुण प्रतिबिंबित करत आहे. मतालीने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे डोळे आश्चर्याने ऋण झाले. नारद पुढे म्हणाले, आणि या आश्चर्याच्या दुधातून पवित्र आकाशगंगेचा जन्म झाला. तिच्या दुधाचा एकच झोत पृथ्वीवर पडला आणि समुद्राचा किनारा फुलांच्या माळेसारखा पांढऱ्या पोंच्या पट्ट्याने सदैव सुशोभित आहे. या महासागराच्या किनाऱ्यावर राहणारे फेस पिणारे तपस्वी केवळ या फोमत जगले. त्यांची तपश्चर्या इतकी तीव्र होती की देवही त्यांना घाबरले. नारद बोलत असताना सुरभीच्या सभोवतालच्या धुक्याच्या बुरक्यातून 4 पूर्वे गायी बाहेर पडल्या. या तिच्या मुली होत्या. दिग्पाली 4 भागांचे समर्थतेचे स्वरूप होती, जिने पूर्वेकडील भागावर राज्य केले. हर्षिका, जिने दक्षिणेकडील भागावर राज्य केले. सुभद्रा, तिच्या सार्वत्रिक कृपासह जिने वरुणच्या राज्याच्या पश्चिम भागावर राज्य केले. आणि सर्व कामधुगा, ज्याने उत्तरेकडील भागावर सद्गुण आणि समृद्धीचा प्रदेश पाहिला आहे. दृश्य समुद्राच्या मंथनाकडे वळले, जिथे देव आणि असुरांनी एकत्र येऊन मंदारा पर्वताचा खांब म्हणून वापर केला होता. या पवित्र पाण्यातून मौल्यवान भेटवस्तू बाहेर आल्या. वरुणी द्राक्षरस, लक्ष्मी, समृद्धी आणि कृपेची देवी, अमृत, अमरत्वाचे अमृत, उच्चैश्रग, एक भव्य घोडा आणि कौस्तुभ, अतुलनीय सौंदर्याचा रत्न, या सर्व खजिन्यांमध्ये सुरभीच्या मुलींच्या दुधाची भर पडली होती. जेव्हा नारदाने त्याची कथा संपवली तेव्हा मतालीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि स्वतः सुरभीचे काय त्याने विचारले. नारद हसला. तिचे दूध स्वाहावर राहणाऱ्यांसाठी स्वा, स्वादावर राहणाऱ्यांसाठी स्वद आणि अमृतावर राहणाऱ्यांसाठी अमृत बनते. त्या क्षणी हवा सुरभीच्या दुधाच्या पवित्र ऊर्जेने कंपित होत होती. ते तिथे उभे असताना रसतलाच्या रहिवाशांनी एक प्राचीन दोहोंचे पठण केले. एक स्वर्गातील अमरावती सारखे चमकणारे शहर असलेल्या भोगवतीच्या प्रदेशात नारद मातली आणि कणवासमोर उभे होते. आपल्या हाताच्या लाटांनी ते या अद्भुत जागेचे एक स्पष्ट चित्र गमू लागले. हे मातली, हे मातली, नारद म्हणाले, हे नागाचा राजा वासुकीचे राजा आहे. येथे शेषर हा हजारो डोक्यांचा सर्प राहतो, ज्याचे सामर्थ्य अमर्याद आहे आणि ज्याचे शरीर पाण्याच्या डोंगरासारखे समोते. त्याची जीभ अग्नीच्या ज्वालांसारखी उजळते आणि तो त्या विशाल पृथ्वीला त्याच्या तपस्वी शक्तीने आधार देतो. नारद बोलत असताना मातीच्या डोळ्यांनी त्यांच्या समोर जमलेल्या गर्दीची छाननी केली आणि भोगावतीमध्ये आनंदाने राहणाऱ्या नागांची अंतही गान घेतली. काहींना 2 डोकी होत्या तर काहींना 5, 7 किंवा अगदी 1000 चेहरे होते. त्यांचे शरीर
पहायकऱ्यासारखे जमिनीवर पसरलेल्या पर्वतांसारखे होते. त्यांच्या सामूहिक शक्तीच्या आणि उगतीच्या वजनामुळे हवा दाट होती. नागांनी या नागांची नावे मोजणे सुरूच ठेवले. प्रत्येक जण शेवटच्या नागापेक्षा अधिक तेजस्वी होता. तेथे वासुकी, तक्षक, कर्कोटक, धनजे आणि कालिया होते. सुसाचे सर्व पुत्र तिच्या विविध रूपांमधून जन्मले होते. नारद बोलत असताना मटालीची नजर गर्दीत उभ्या असलेल्या एका विशिष्ट आकृतीकडे वळली. त्याचे डोळे सुमुखावर स्थिरावले, ज्याचे केस दीपस्तंभासारखे चमकले होते. सुमुखाच्या सौंदर्याने आणि बुद्धिमत्तेने मतालीचे हृदय मंत्रमुग्ध झाले. तो कण्वाकडे एक प्रश्न विचारून वळला. हे दिव्य ऋषी, कौरवाच्या वैल्यातील आरकासमोर उभ्या असलेल्या या तरुणाबद्दल मला सांगा. तो कोणाचा मुलगा आहे? कोणाच्या आईने त्याला जन्म दिला? मतालीचे मन तयार झाले. त्याला त्याची मुलगी गुणकेशीसाठी योग्य जोडीदार सापडला होता. मतालीचा उत्साह पाहून नारद हसला. त्याला माहित होते की सुमुख हा सामान्य नाग नव्हता. ऐरावताच्या भविष्यात जन्मलेला नागांचा हा राजकुमार आरेकाचा आवडता नातू आणि चिकुराचा मुलगा होता, ज्याचा काही काळापूर्वीच विंताच्या पुत्राने वध केला होता. नादाने मतालीला सुमुखाच्या पालकत्वाची आणि त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वाची अभिजाता सांगितली. सुमुखाच्या वंशावळीची माहिती मिळतात मतालीचा चेहरा आनंदाने उलळला. खेसर, नागांचा हा सर्वोत्तम प्रकार मला खूप मान्य आहे. तो नारदाला म्हणाला, माझ्या मुलीसाठी त्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न का. माझ्या प्रिय गुणकेशी घ्या नागाला दान करण्याच्या विचाराने मला खूप आनंद झाला आहे. या शब्दांनी मतालीने सुमुखाच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब केले. तो त्याच्या प्रिय मुलीचा निवडलेला पती असेल. देवांच्या क्षेत्रात प्रणव नावाचा एक ज्ञानी आणि आदरणीय ऋषी चिंतनशील बसून प्राचीन दंतकथांच्या कथा सांगत होता. या कथांपैकी एक म्हणले सुमुखा नावाच्या एका तरुण नागाचे भवितव्य बदलणारी कथा होती. नाथ एक दिव्य संदेशवाहक देवतांचा राजा इंद्राचा साथी मतालीकडून प्रस्ताव घेऊन कण्वांच्या निवासस्थानी आला होता. अपवादात्मक सद्गुणासाठी आणि इंद्रप्रती अतूट निष्ठेसाठी प्रसिद्ध असलेल्या मतालीने त्याचे कुटुंब आणि सुमुखाचे आजोबा आर्य यांच्यात युती करण्याचा प्रयत्न केला. त्याची मुलगी गुणकेशी सौंदर्य आणि सद्गुणांचा आदर्श होती आणि मतालीला सुमुखाशी तिचे मिलन हवे होते. नारदाने दोन्ही कुटुंबांच्या गुणवत्तेची प्रशंसा करत हे प्रकरण सादर केले आणि आर्य जरी सुरुवातीला संकोच करत होता, तरी तो इंद्राच्या रथीशी युती करण्याच्या शक्यतेने प्रभावित झाला. तथापि या संभाव्य संयोगावर एकाही सावली पडली. गरुड या भले पक्षाने सुमुखच्या वडिलांना गिळंकृत केले होते. त्याच्या कुटुंबाला शोक करायला सोडले होते. शिवाय गरुडाचे पालक सुपर्णाने सुमुखाला त्याचा पुढचा बळी म्हणून दावा करण्याची शपथ घेतली होती. या अशुभ नियतीचा आरेकाच्या मनावर मोठा परिणाम झाला आणि त्याने कण्वाला त्याच्या आरक्षणाची माहिती दिली. पुढील कवानांपासून विचलित न होता मतालीने सुमुखाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक योजना प्रस्तावित केली. त्याने आरेक, नारद आणि सुमुखाला त्याच्याबरोबर इंद्राच्या दरबारात येण्यासाठी आमंत्रित केले, जिथे ते स्वतः आल्यासमोर त्यांची बाजू मांडतील. आकाशीय प्रदेशात पोहोचल्यावर त्यांना चक्र त्याच्या सर्व वैभवात बसलेला आढळला, ज्यात विष्णू 4 सशस्त्र देवता त्याच्या बाजूला होता. नारदाने मातृचा प्रस्ताव आणि सुमुखाच्या दुर्दशेची कथा सभेला पुन्हा सांगितली. करुणे प्रेरित होऊन विष्णूने इंद्राला सुमुखाला अमृताद्वारे अमरत्व हे वरदान देण्याची विनंती केली. तथापि इंद्राने संकोच केला. गरुडच्या प्रचंड पराक्रमाची आठवण करून दिली. विष्णूने त्याला आश्वासन दिले की त्याची शक्ती सर्वोच्च आहे आणि कोणी देवाकडून भेट नाकारू शकत नाही. विष्णूच्या शब्दाने पटवून दिलेल्या इंद्राने सुमुखाला आणखी काही दिवसांची मुदत दिली, परंतु त्याला अमरत्व न देण्याचे ठरवले. सुमुखाचे भवितव्य निश्चित झाल्यामुळे या निर्णयामुळे सभेला आनंद झाला. कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने त्याने मतालीच्या मुलीशी लग्न केले आणि आनंदाने चमकलेला चेहरा घेऊन तो घरी परतला. आकाशी अभ्यागत निघून जात असताना नारद आणि आलेकला त्यांच्या मोहिमेच्या यशामुळे आनंदाने त्यांची अंतःकरणे फुललेली जाणवली. त्यांनी सुमुखाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी इंद्राला आदरांजली वाहिली आणि म्हणून मातली नारद आणि विश्वावर राज्य करणाऱ्या दैवी शक्तीच्या हस्तक्षेपामुळे तरुण नागाचे नशीब कायमचे बदलले. देवांचा राजा सक्राने सुमुखाला एक वरदान दिले आहे, ज्यामुळे तो अविनाशी झाला आहे. हे कळल्यावर सुपर्ण नावाच्या पराक्रमी गरुडाला देवांच्या क्षेत्रात राग आला होता. या बातमीने गरुडामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आणि तो देवाचा सामना करण्याचा निर्धार करून वेगाने वासवाच्या निवासस्थानी गेला. जेव्हा तो आला, त्याचे पंख हवेत जोरात धडधडत होते. तेव्हा गरुड सक्राला म्हणाला,
हे थोर तू माझ्याकडे दुर्लक्ष का केलेस? मला तुझ्या इच्छेले वरदान दिल्यानंतर आता तू ते का मागे घेतोस? माझे अन्न काय असावे हे पण प्रभूने ठरवले आहे. तू त्या दैवी आदेशाच्या मार्गात का उभा राहतोस. गर्व आणि संतापाने भरलेले त्याचे शब्द तो पुढे म्हणाला, मी या महान नागाला निवडले होते आणि त्याच्या शरीराचे मांस माझ्या असंख्य संततीला अन्न म्हणून अर्पण करण्यासाठी वेळ निश्चित केला होता. जेव्हा त्याने तुमच्याकडून वरदान मिळवले आणि तो माझ्याकडून अविनाशी झाला, तेव्हा आता मी त्याच्या प्रकारच्या दुसऱ्याला मारण्याचे धाडस कसे करू शकतो? विष्णू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सक्राळे गरुडाचे शब्द शांतपणे ऐकले. त्याचे डोळे करुणेने भरलेले होते. त्याने हळुवारपणे उत्तर दिले, गरुड, मी तुझ्यापासून कोणतेही वरदान मागे घेतले नाही. तू पूर्वीप्रमाणे शिकार करण्यास स्वतंत्र आहेस. तथापि मी तुला आठवण करून द्यायला हवी की तुझी ताकद आतून मी नाही, तुझ्या इतकी शक्ती असलेले इतरही आहेत. त्यानंतर विष्णूने त्याचा उजवा हात गरुडाच्या खांद्यावर ठेवला आणि त्या पराक्रमी पक्षाला त्याच्यावर भार पडत असल्याचे जाणवले. विष्णूच्या बाहूचा भार सहन करण्यासाठी गरुडाला संघर्ष करावा लागला, परंतु तो संपूर्ण पृथ्वीला त्याच्या पर्वतांसह वाहून नेण्याचा प्रयत्न करण्यासारखा होता. प्रचंड ओझेने त्रस्त होऊन तो जमिनीवर पडला आणि त्याच्या इंद्रिये भारावून गेली. विष्णूने मात्र गरुडाला गंभीरपणे त्रास दिला नाही. त्याऐवजी त्याने दया आणि क्षमा दर्शवली. जेव्हा गरुड पराभूत झाला होता, तेव्हा त्याने विष्णूच्या सामर्थ्याची खरी व्याप्ती मान्य केली आणि म्हटले, हे महान भगवान, विश्वाला टिकून ठेवणाऱ्या त्या शक्तीचे सार तुझ्या या शरीरात वसले आहे. त्यामुळे मला तुझ्या एका हाताने पृथ्वीवर चिरडले जाणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? विष्णूने गरुडाच्या विनम्रतेवर प्रसन्न होऊन त्याला माफ केले आणि त्याला प्रेमाने संबोधित केले. दृश्य बदलले जेव्हा कण्व या ज्ञानी ऋषींनी आपली कथा पुढे चालू ठेवली आणि कौरव वंशातील राजकुमार दुर्योधनाला युद्धाच्या धोक्यांविषयी इशारा दिला. हे गांधारी पुत्र कण्व म्हणाला, जोपर्यंत तुम्ही युद्धात पांडूच्या वीरपुत्रांकडे जात नाही, तोपर्यंत तुम्ही जगता असा कोण आहे ज्याला भीम आणि अर्जुन युद्धात मानू शकत नाहीत? स्वतः विष्णू, वायुधर्म आणि अश्वी हे तुमचे शत्रू आहेत. म्हणून हे राजकुमार, युद्धात तुमचे मन गुंतवू नका. वासुदेवाच्या प्रतिनिधीद्वारे शांतता प्रस्थापित होऊ द्या. दुर्योधनाने मात्र कण्वांची खिल्ली उडवली. राज्य आपल्या शासकाच्या कल्याणाची चिंता करत होते. जन्मेजय या राजाने आपल्या मित्राच्या विध्वंसक मार्गाबद्दल आपल्या लेखक वैशंपायनाशी शोक व्यक्त केला. कोणीही त्याला रोखण्याचा प्रयत्न का केला नाही? त्याने विचारले. लोभ आणि दुष्ट मार्गांच्या व्यसनामुळे आंधळा झालेला तो फक्त त्याची काळजी घेणाऱ्यांसाठी द्वाका आणतो. वैशंपायनाने सहानुभूतीपूर्वक मान डोलावली. पवित्र देवाने या कृत्यांविरुद्ध आवाज उठवला. तो म्हणाला, भीष्मानेही नारदाप्रमाणे शहाणपणाचा सल्ला दिला. जन्मेल्याची उत्सुकता वाढली आणि वैशंपायनाने कथा पुढे चालू ठेवली. खरे मित्र खरोखरच दुर्मिळ असतात आणि गरज भासल्यास फायदेशीर सल्ला देणारा देखील दुर्मिळ असतो, असे म्हणत नारदाने सुरुवात केली. त्याने गालव नावाच्या एका प्राचीन ऋषींची कथा सांगितली, जो एकेकाळी महान ऋषी विश्वामित्रांचा शिष्य होता. आपल्या स्वामीची सेवा करण्याच्या उत्साहात गालवाने तापत्य उन्हात 1 शतकाहून अधिक काळ वाट पाहिली. त्याच्या डोक्यावर वातेचे घम जेवण घेतले. जुनेही आकाशात एकट्याने राहत असलेल्या विश्वामित्राकडे शेवटी स्वतः वशिष्ठ रूप धारण केलेल्या धर्माने संपर्क साधला. देवाने अन्न स्वीकारले आणि निघून गेला, ज्यामुळे विश्वामित्राला कळे की तो गालवाच्या भक्तीने जिंकला आहे. ऋषीला माहीत होते की त्याने त्याच्या शिष्याला बक्षीस दिले पाहिजे, परंतु त्याला भेटवस्तू देण्याऐवजी त्याने त्याला वारंवार बरखास्त करण्याचा प्रयत्न केला. तथापि गालव मागे हटला नाही. त्याने आपल्या गुरूंना अंतिम भेट देण्याचा आग्रह धरला आणि विश्वामित्राने तपस्वीचे अतूट समर्पण पाहून शेवटी हार मानली. मला 800 घोडे द्या, तो म्हणाला. प्रत्येकी चंद्राच्या किरणांसारखे पांढरे, एक कान काळा आणि त्यासह गालव भक्ती आणि अज्ञाधारपणाच्या सामर्थ्याबद्दल एक धरा मागे सोडून निघून गेला. जलेमदेने वैशंपायनाची कथा लक्षपूर्वक ऐकली. त्याचे हृदय त्याच्या मित्राची काळजी घेत जड झाले. त्याला माहीत होते की विश्वामित्राप्रमाणे तो देखील त्याच्या स्वतःच्या इच्छांमुळे आंधळा झाला होता. राजाचे विचार हे नादाच्या शब्दांचे चिरस्थायी शहाणपणाचे प्रमाण होते. खरे मित्र दुर्मिळ असतात आणि त्यांचा सल्ला खरोखरच मौल्यवान असतो. प्राचीन भारताच्या मध्यभागी वसलेल्या एका छोट्याशा गावात जालो नावाचा एक तरुण ब्राह्मण घरात होता. तो ज्ञानी विश्वामित्राचा एक समर्पित विद्यार्थी होता, ज्याने वेदांचे पवित्र ज्ञान देण्यासाठी त्याला आपल्या पंखाखाली घेतले होते. परंतु भाग्याने गारवासाठी
इतर योजना आखल्या होत्या. एके दिवशी विश्वामित्राशी संवाद साधताना गालवाची चिंता एका उकळत्या टप्प्यावर पोहोचली. त्याच्या गरिबीच्या स्थितीबद्दल शोक करताना त्याचे मन शंका आणि भीतीने डोलावले. मला श्रीमंत मित्र कुठे मिळतील? तो निराश होऊन ओरडला. माझ्या गुरुने मला वचन दिलेले 800 चांद्र पांढरे घोडे मी कसे घेऊ शकतो? खाण्यात काय आनंद आहे जेव्हा माझ्याकडे स्वतःला टिकून ठेवण्याचे साधन नाही. त्याच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी भीक मारताना त्याचे शब्द नऱ्याच्याने ओघळले. त्याच्या त्रासांच्या भाराखाली गालावाचे शरीर कंपित होऊ लागले. तो फिकट आणि लाजाळू होऊ लागला. झोपेच्या अभावामुळे त्याचे डोळे बुडू लागले. त्याच्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी त्याला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यावर पडलेला आनंद दूर करण्यासाठी काही दिसत नव्हते. त्याच्या संवाद गडद क्षणी त्याने घोषित केले, माझ्यासारख्या एका गरीब अयशस्वी कर्जबाजारी आणि माझ्या गुरुच्या दयेची परतफेड करण्यास असमर्थ असलेल्या व्यक्तीसाठी मृत्यू अधिक श्रेयस्कर आहे. सन्मान किंवा समृद्धीशिवाय जीवन जगण्याचा विचार सहन करणे खूप जास्त होते. गालवांच्या विलापांचा प्रतिध्वनी येत असताना त्याचा मित्र विंताचा मुलगा गरुड घटनास्थळी प्रकट झाला. पर्वतरांगासारखे रुंद पंख आणि ताऱ्यांसारखे चमकणारे डोळे असलेले गरुड एक विस्मयकारक दृश्य होते. तो आकाशातून खाली उतरला. त्याची उपस्थिती उगदा आणि दयाळूपणा पसरवत होत्या. प्रिय गालव, त्याचा आवाज संगीतासारखा होता. तो म्हणाला, मी तुम्हाला माझी मदत करायला आलो आहे. तुमचे गुरु विश्वामित्र तुमचे गुणगान करायला आले आहेत आणि मी तुमच्या वतीने सर्व जगाचे दैवी रक्षक भगवान विष्णू यांच्याशी बोललो आहे. त्याने मला तुम्हाला माझ्या पंखांखाली नेण्याची आणि तुम्हाला अशा ठिकाणी नेण्याची परवानगी दिली आहे जिथे तुमचे त्रास दूर होतील. गरुडाचे शब्द ऐकून गालवाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्याचे नशीब बदलणार होते. हे खरे असू शकते का? नवीन आशा घेऊन तो त्याच्या दुःखाच्या खात्यावरून उठला आणि अज्ञात ठिकाणी गरुडाला अनुसरला. ते एकत्र समुद्राच्या विशाल विस्तारातून प्रवासाला निघाले. भगवान विष्णूचा आश्रय शोधत ज्यांनी संरक्षण मागितले त्या सर्वांचे दैवी आश्रयस्थान जसे ते आकाशात उड्या मारत होते, तसंच त्या गालवाला त्याच्या चिंतेचे ओझे प्रत्येक क्षणाशी वाढत असल्याचे जाणवले. वाऱ्याने त्याच्या केसांना झोडपून काढले आणि सूर्य त्याच्या चेहऱ्यावर चमकून गेला. त्याने यापूर्वी कधीही न पाहिलेला पुढचा मार्ग प्रकाशित केला. गरुड त्याच्या बाजूला असताना त्याला माहित होते की तो या जगात एकटा नाही, की अजूनही असे लोक आहेत जे त्याची काळजी घेतात आणि त्याला त्याचा मार्ग शोधण्यात मदत करतील. आणि म्हणून पृथ्वीच्या विशाल विस्तारावर सूर्य उगवत असताना गरुड हा भव्य पक्षी आदर आणि सन्मानाची हवा घेऊन पूज्यवशी गालवा यांच्या समोर उभा राहिला. हे गालवा, सौम्य वारा वाहणाऱ्या त्याच्या आवाजात तो म्हणाला, मला सर्व ज्ञानाचा स्रोत असलेल्या देवाने आज्ञा दिली आहे की विश्वाचे रहस्य शोधण्यासाठी तुम्हाला प्रवासावर घेऊन जा. जेव्हा गरुडाने विचारले, मी तुम्हाला आधी कोणत्या भागाकडे घेऊन जाऊ? पूर्व, दक्षिण, पश्चिम किंवा उत्तर? तो थांबला. गालवाच्या प्रतिसादाची वाट पाहत तोशी त्याच्या सौम्य आवाजात बोलल्यापूर्वी एक क्षण विचार करू लागले. मला सांगा, विश्वाचा प्रकाशक सूर्य ज्या भागाकडे प्रथम उगवतो त्या दिशेने पूर्वेकडील भागाचे महत्त्व सांगण्यास सुरुवात करताच गरुडाचे डोळे समजूतदारपणाने चमकले. हे दिवस आणि काळाचे द्वार आहे असे ते म्हणाले. त्यांचे शब्द पौराणिक कथा आणि दंतकथेचे रेखाचित्र विणतात. इथे दक्षाच्या मुलीने प्राचीन काळात त्यांच्या मुलांना जन्म दिला आणि कश्यपच्या मुलांची संख्या प्रथम वाढली. ते या भागातून उद्भवलेल्या समृद्धीबद्दल बोलले, जिथे सक्राला आकाशाचा राजा म्हणून अभिषेक करण्यात आला होता आणि जेथे इंद्र आणि देवांनी त्यांची तपश्चर्या केली होती. जेव्हा गरुड बोलत राहिला तेव्हा त्याच्या शब्दांनी गालवाच्या मनात जिवंत चित्रे काढली. या भागाला पूर्व पहिला म्हणतात कारण इथे सुरांनी सुरुवातीच्या काळात त्याचा पसा केला होता. तो म्हणाला, देवांनी त्यांचे सर्व धार्मिक समारंभ येथे केले आणि येथे देवी विमात्याने वेद गायले. त्याने त्या पवित्र स्तोत्राचे पठण करणाऱ्यांना गायत्रीचा प्रचार करण्याबद्दल आणि येणवरच्याला यजुर्वेद पोहोचवण्याबद्दल सांगितले. गरुडाने जुन्या कथांचे वर्णन करताच गालवाचे डोळे आश्चर्य मोठे झाले. तो म्हणाला, इथे स्वर्गानाने पवित्र केलेला सोम कळस सुरांनी यज्ञात प्रथम पेरक घेतला होता. तो म्हणाला, आणि येथेच वरुणाने प्रथम खालच्या प्रदेशांची दुरुस्ती केली आणि आपली सर्व समृद्धी प्राप्त केली. त्याने याच भागात झालेल्या प्राचीन वैशिष्ट्याच्या जन्मवार आणि मृत्यूबद्दल सांगितले, जिथे उंच्या 100 वेगवेगळ्या फांद्या प्रथम वाढल्या होत्या. जेव्हा गरुडाने बोलले संपवले तेव्हा गालवाने विचारपूर्वक मान डोलावली. हे खरोखरच एक पवित्र स्थान आहे. तो म्हणाला, मी त्याच्या भव्यतेकडे आणि भव्यतेकडे आकर्षित झालो आहे. गरुड हसला. त्याचे डोळे आनंदाने चमकले. मग आपण दिवस आणि काळाच्या या द्वाराकडे जाऊया. तो म्हणाला, आपण स्वर्ग आणि आनंदाच्या मार्गावर जाऊ.
कारण या भागाला पूर्व म्हणतात. पूर्वीच्या काळात जेव्हा सूर्य अजून तरुण होता आणि पृथ्वी जीवनाने भरलेली होती, तेव्हा महान बुद्धीचा होशिगोस्व याने हे भव्य यज्ञ केला होता. आपल्या गुरुप्रती कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्याने त्याला हा पवित्र निवासस्थान भेट दिला आणि